पावसाअभावी जंगल क्षेत्रातील वन्य प्राणी पाणी व अन्नाच्या शोधार्थ शेती शिवाराकडे धाव घेत आहेत। साक्री तालुक्यातील जयरामनगर शिवारात कृष्णा चौरे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे जनावरे बांधली आणि ते झोपी गेले। मध्यरात्री 12 ते 2 वाजेच्या दरम्यान तहानलेल्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला। समोरील तांब्याच्या हंड्यात मान टाकली। हंड्यात होते तेवढे पाणी प्यायल्यावर बिबट्याची मान हंड्यातून निघेच ना। यामुळे त्यांनी मानेला झटके दिले, तथापि त्याची मान हंड्यात पूर्णतः फसली होती। यामुळे बिबट्या अधिकच बिथरला। दिसत नसल्याने त्याने पळण्याचा अंदाजही घेता येईना। तोवर हंड्याचा आवाज शेतकरी कृष्णा चौरे यांना आला। त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले तर बिबट्याची मान हंड्यात अडकल्याचे त्यांना दिसले। त्यांनी सरपंच कमलाकर साबळे यांना ही माहिती दिली। सरपंच साबळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने ही माहिती केली। कोंडाईबारीच्या वनपरिक्षेत्राधिकारी सविता सोनवणे, वनपाल एस.जे. पाटील, एस.आर. देसले, कोंडाईबारीच्या वनपाल नीता म्हस्के, वनरक्षक गणेश बोरसे यांच्यासह वन खात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाचे उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, सहाय्यक वन संरक्षक अडकीने यांचे मार्गदर्शनात घेत वन विभागाने अखेर सुटकेसाठी कारवाई सुरू केली।